लोकांनी ठरवलं ठीक आहे. आज वाईट वाटतं की चांगल्या लोकांची निवड झाली नाही. ज्या लोकांना खंडणी भादर वेश्या व्यवसाय करण्याला ह्याला निवडून दिलं, ठीक आहे, लोकांनी दिलं. आता त्याची संपूर्ण जबाबदारी लोकांची आहे. मी काय बोलणार, मी काय बोलू शकतो आणि बोलायचं काय राहिलं नाही. तुम्हाला जर त्याच परिचय लोक जर लोकांना आवडत असतील, आम्ही काय बोलणार. एवढंच म्हणू शकतो की आमची निवड चुकली, आम्ही चांगले उमेदवार दिले. माहीत असतं की लोकांना ह्या अपेक्षा होत्या वेश्या व्यवसाय आणि खंडणी, तसे उमेदवार दिले असते. पण कदापि होणार नाही. सत्ता कोणाच्या पण हाती असो, मला त्याशी काही घेणं देणं नाही. पण मात्र लोकांनी विचार करा. झाला तुमचा खेळ खंडोबा. मतदारांनो, लावली सगळी तुम्ही सगळ्यांची शिट्टी वाजवली, ह्याची शिट्टी ह्याची पाडली. बरं झालं, बरं वाटलं ना. आता 5 वर्ष ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जो होणारा त्रास आहे ते बघा. तुमच्या आई बहिणी रस्त्यावरनं फिरणार असतील व्यवस्थित, त्याच्या बाबतीत विचार कधी केला? ठीक आहे, नाही तर नाही, पण मी माझ्या शब्दाला बांधलेलं आहे. वाटेल त्या परिस्थितीत कोणी जरी असलं, एक पण आमची सीट निवडून आली नसती तरी तुम्हाला सांगतो मी नेहमी कार्यरत असतो. फक्त वाईट वाटतं, रडीच राव मी खेळत नाही. आम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक संपूर्ण जनतेच्या समोर मांडलं. लोकांना जर नकारात्मकच लोक पाहिजे असतील तर आम्ही तरी काय करणार. हे शहर हे तुमचं आहे, तुमचं, माझं नाही. हे शहर हे तुमचं आहे, माझं नाही. मी फक्त एक सेवक म्हणून पाठीशी प्रत्येकाच्या असतो. घडवायचं काय तुम्ही ठरवायचं. ही निवडणूक ही पक्ष पातळीची नाही, ही वैयक्तिक पातळीवरती लोकांनी घेऊन गेली. त्यांनी असं केलं, मला त्यावेळेस असं केलं, ते त्यामुळं फार बोलणं उचित ठरणार नाही. ही पक्ष पातळीची निवडणूक असती तर मला सांगा, भाजपचे राजस्थानमध्ये जेवढे उभे होते सगळे पडले का नाही? आज ठीक आहे, हा झाला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य माणसांचा नोटाच्याबद्दल आहे. त्याचं उद्यापासून आंदोलन मी चालू करणार. का? कारण की लोक वैतागलेत. का तर संपूर्ण भारताच्या हे काय त्याला म्हणतात इंटरनल सिक्युरिटीला थ्रेट उभी राहिली. लोकांना खायला अन्न नाही, शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि ज्या वेळेस सगळ्यांना माहीत असतं की ह्यांनी हे कट कारस्थान केलं, हे ते का ताब्यात घेत नाही? मगाशी म्हणल्याप्रमाणे CBI, RBI, रॉ, ED, संपूर्ण एवढे IB सगळे डिपार्टमेंट असताना का कोणी थांबवलं? आंदोलनाची भूमिका नेमकी कशी आहे? आंदोलनाची भूमिका एक मिनिट राहुल, आंदोलनात तू असणार आहे, तू पण फटके खाल्लेत, मी पण खाल्लेत. आंदोलन माया करता नाही. आणि आमदार साहेबांनी सांगितलं माझ्याकडं भरपूर नोट आहे. बरं ठीक आहे, आता नोटा आहे तर निवडणूक संपली, निकाल लागला, पण परिस्थिती तीच आहे. द्या लोकांना परतफेड करा, नाहीतर राजकारणाचा राजीनामा द्या.
काय बोलू? जे बोलणं ते ते साध्य करून दाखवा, एवढीच लोकांची इच्छा आहे. नाहीतर नाही म्हणून सांगा. प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या घराण्याचं वलय असताना आमच्याच घराण्यातलं एखादा उमेदवार पराभूत होतो. निश्चितपणे हा लोकशाहीचा विजय, हा संपूर्ण लोकशाहीचाच विजय. काय बोलायचं? आनंद व्यक्त करायचा, गुलाल उधळून का दुःखोटा साजरा करायचा? वाईट वाटलं होतं की शिवेंद्रराजांकडनं अपेक्षा होत्या, पण बारामतीच्या दावणीला ते बांधले गेले. लोकांचा छळ झाला आणि मला ते मान्य नव्हतं. मी माझी बांधिलकी समाजाची. तुम्ही मला खासदारकीला निवडून मत द्या, नाही द्या, मला पाडा. पण एक सांगतो, पाडत असताना, मतदान विरोधात करत असताना एक लक्षात घ्या, एक सक्षम उमेदवार तरी तुम्ही उभं करा, जो तुमची प्रामाणिकपणे सेवा करेल. आणि असा जर तुम्ही उमेदवार निवडला तर प्रामाणिकपणे सांगतो, त्याचा प्रचार प्रमुख मी असेल. पण तुम्ही निवडा. काल जो मी होतो, आज जो आहे, उद्या जो आहे, माझ्या वागणुकीत कोणाबद्दल कधी फरक पडणार नाही. जे निवडून आले त्यांचं अभिनंदन, जे पराभूत झाले त्यांनी खचू नये. त्यांना संपूर्ण जे पराभूत झाले त्या प्रत्येकाला या 5 वर्षात नगरपालिकेत काम करायची संधी उद्याने देणार, एवढंच सांगतो. आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगतो, खूप प्रेम करतो तुमच्या संपूर्ण सातारकरांवर. माना न माना, आणि सगळ्यांवरती फरक पडणार नाही. तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल इज स्टाईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.